आदाब, जय हिंद, जय भारत। मैं मोहम्मद तौफीक BTS न्यूज़ एंड TV चैनल में आपका इस्तकबाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर। मुनीर मिर्जा, चीफ कॉरेस्पॉन्डेंट फॉर BTS चैनल फॉर महाराष्ट्र। आज टुडे have come to the Pune Police Commissioner office. There is such a sensitive news which is going viral by मिलिंद एकबोटे साहेब. मिलिंद एकबोटे साहेबाला काय बातम्या आले ते म्हणतात की अंजुम भागवान साहेब जे PI आहे एरोडेसा, ही इज बीन टेकिंग ब्राईब और समथिंग. त्याचं नाव कसं बदनाम करायचं. 5 लाख एक पबमधून येत आहे. तर मला हे सांगा मिलिंद एकबोटे साहेब, इकडे किती पब आहे, किती बार आहे, ते पैसे कोण गोळा करतोय? असं तुम्ही लोकांनी अशी बोंब मारून आमच्या एक PIला तुम्ही डिसमिस करायला लावला, एक APIला डिसमिस केले आणि किती पोलिसांना तुम्ही ट्रान्सफर करायला लावला. अरे काय चाललं आहे मिलिंद एकबोटे साहेब? पहिले तुम्ही सांगा, मराठी रोडवर भीक मागतोय, सगळे पैसेवाल्याचे लोक येते ते पबमध्ये, आणि पब कोणाचे? सगळे रिटायर गव्हर्नमेंट ऑफिशियलचे. तुम्ही माहिती अधिकार टाका ना. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तुम्हाला माहीत पडलं जागा कोणाची, रातभर चालू आहे. तुम्हाला भांडायचं तर कस्तुरबाई गांधीसाठी भांडणार ना. बाबासाहेबची घटना आहे त्याच्यामध्ये. इन रेडियस ऑफ 25 to 30 किलोमीटर एक बी दारूची पब नाही पाहिजे. ते फादर ऑफ नेशन आहे, महात्मा गांधीची बायको आहे कस्तुरबाई गांधी. त्याच्यासाठी भांडणार ना. ते विषयावर तुम्ही बोलत नाही, फक्त जातीपाती करायची. एक कोणतरी अल्पसंख्याचे PI बसलाय, कोण एक दलित PI बसलाय, फक्त तिकडे तुम्ही बोटा करायचा. सांगा ना फडणवीस साहेब, हे काय चाललंय? लोकांना काम करून द्या ना. लोक रस्त्यावर भीक मागायला आले, IT कंपनी सगळे बंद व्हायला लागले ना. असे लोकांनी सगळ्यांच्या विरोधात कामं केले तर कसं चालणार? गुन्हेगारी वाढणार ना. अरे तिने रिहॅबिलिटेशन सेंटर चालू केलं आहे, गुन्हेगार आले त्यांना समजावतं, क्लासेस आहे तिकडे. तुम्ही 1 महिन्यापूर्वीचा काढा, आमचे सगळे समाजाचे लोक होते तिकडे, भगवा टोपी घालून आले. बघा त्यांना कसं बसून काय काय बोलले साहेबांनी. आणि मी प्रेझेंट नव्हतो, आम्हाला काहीतरी काम होतं येरोडा पोलीस स्टेशनला. पण काल परवा आम्ही एक पाहिलं व्हायरल. मिलिंद एकबोटे साहेब, 1 नंबर आहे तुम्ही. अरे मराठी माणसाला जगून द्या ना, हिंदुत्व चालवून द्या ना. आम्ही बी हिंदुत्वाला सपोर्ट करू, पण असं करू नका की दुसऱ्या समाजच्या माणसाला फाशी द्यायची, त्याला मारून टाकायचा. अरे असा एक वंडरफुल ऑफिसर बसलाय. तुम्ही म्हणले आम्ही दरखास्त दिली पुन्हा पोलीस कमिशनर साहेबाला. अरे साहेब बी 1 नंबर आहे. साहेबनी लावला होता असा कडक कायदा. तुमच्या पैशाने बोंब मारायला नाही, असं तुम्ही करू नका. 144 लावू नका. पैशांना रात्री 1:30 नाही, त्याच्या विरोध उचला ना तुम्ही आवाज. सगळ्यांना नोकऱ्या गेल्या आज. करा ना, मोदी सरकारला बोला ना, सगळ्यांना नोकऱ्या द्या, पैसे द्या, बँक लोन द्या. हे गरिबांचा मराठी बँकात गेला तर त्यामध्ये 10 पेपर घेऊन या, आणि एक पैसेवाला गेले तर फटाफट त्याचा लोन पास होतंय. अरे मिलिंद एकबोटे साहेब, हे धंदे बंद करून टाका. हा जोडून विनंती आहे. आम्ही सगळे मराठी रोडवर आले, आम्हाला भीक मागायचा टाईम आला आहे. फक्त नाव कोणाचं बदनाम करू नका, अल्पसंख्याक, दलितचा, मराठीचा. इतक्या वर्ष तुम्ही झोपले होते का? किती पब चालू आहे कल्याणनगरला? जाऊन बघा ना, मोजा. ह्याच्यापुढे ऑफिसर होते ते काय घेतले नाही का? त्यांचं नाव घेत नाही. एक अल्पसंख्याचे ऑफिसर बसला ते म्हणायचे ते 5 लाख घेतोय. तर 6चे किती झाले? मोजा ना तुम्ही. किती 10-12 पब आहे तिकडे, आणि ते बाकीचे पैसे जाते कोणाला? तुम्हाला माहीत आहे ना वसुलीला म्हणजे काय आहे. चला, हे मिलिंद एकबोटे साहेब पुरे पुणेमध्ये, महाराष्ट्रामध्ये वसुलीवाला असतो. ते वसुलीला पैसा देऊन कुठे जातोय? फडणवीस साहेबला विचारा ना. आमची शुक्ला मॅडम होती, त्याला आम्ही किती वेळा विचारलं, उत्तरच देत नाही. ते DG होती. सगळे पोलीस स्टेशनला तुम्ही फोर्स करता वसुलीला, आणि ते पैसे जातात कुठे? मिलिंद एकबोटे साहेब, तुम्ही या ना रोडवर, सांगा ना वसुलीला काय. सगळं माहीत आहे तुम्हाला. हा जोडून विनंती आहे, आमच्या पोलीस डिपार्टमेंटला त्रास देऊ नका. एका रिक्वेस्ट आहे, 1 नंबर काम चालू आहे येरोडा पोलीस स्टेशनला. आणि तुम्ही माहिती अधिकार टाका कॉर्पोरेशनला. हे सगळे पब कोणाचे? सगळे रिटायर्ड ऑफिसर आहे, मोठे मोठे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे आणि सगळं त्यांचे, आणि त्याला महिने काय काय पैसे येतात. मुनीर मिर्जा, चीफ कॉरेस्पॉन्डेंट फॉर BTS चॅनल फॉर महाराष्ट्र, पुणे पोलीस कमिशनर ऑफिस.